रहित इकडे अडून आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी गुरुदेव सोहदेव व्यासपीठावर उपस्थित समरसता साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, संमेलनाचे उद्घाटक माजी खासदार श्री तरुणजी विजय, समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ईश्वर नंदपुरे, कार्यवाह प्रसन्न पाटील, संमेलन कार्यवाह डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे, संमेलन निमंत्रक सुनील वारे, समरसता साहित्य परिषदेचे इतर सर्व पदाधिकारी, विविध परिसंवादातील वक्ते, निमंत्रित कवी, अभ्यासक, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, या साहित्य संमेलनातील चर्चेचं मुख्य केंद्रविषय असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आपण सगळ्यांनी या संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड केली याबद्दल मी आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. समरसता साहित्य म्हटलं की त्या दोन संज्ञा येतात. एक संज्ञा म्हणजे समरसता आणि दुसरी म्हणजे साहित्य. या दोन्ही संज्ञांचं आपलं आकलन जोपर्यंत पुरेसं होणार नाही तोपर्यंत समरसता साहित्य म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळू शकणार नाही. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की समरसता हे जीवनमूल्य आहे. समरसता म्हणजे काय आहे? समरसता म्हणजे एकात्मता आहे. समरसता म्हणजे इंटिग्रिटी आहे. आणि ही एकात्मता खऱ्या अर्थानं जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्या विरुद्ध असणारी जी संज्ञा आहे तिचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो. एकात्मतेच्या विरुद्ध संज्ञा आहे परात्मता. परात्मता म्हणजे एलिएनेशन. परात्मता म्हणजे दुजाभाव, एकमेकांबद्दल वाटणारी परकेपणाची भावना. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासून, एक समाज दुसऱ्या समाजापासून, एका धर्मातले लोक दुसऱ्या धर्मातल्या लोकांपासून जेव्हा परकेपणा अनुभवतात तेव्हा मित्रांनो परात्मता निर्माण होते. ही जी परात्मता आहे ही परात्मता द्वेष, मत्सर, असूया, अहंकार इत्यादी गोष्टींना जन्म देते. आणि मग याचा प्रकर्ष जेव्हा होतो तेव्हा वाईट कृत्य देखील व्यक्तींच्या हातून घडतात आणि राष्ट्राचं जे भवितव्य आहे ते भवितव्य धोक्यात येतं. समरसतेची जी भावना आहे ती समरसतेची भावना अशा धोक्यापासून राष्ट्राला वाचवत असते. ती सामाजिक शांतता आणि सौहार्द वाढवते. ती प्रेम, विश्वास, नम्रता इत्यादी गुणांना जन्म देते आणि त्यातूनच सकारात्मक वृत्तीचा जन्म होतो. राष्ट्राचा विकास हा समरसतेशिवाय होणं शक्य नाही. पुष्कळदा असा प्रश्न विचारण्यात येतो आणि मला या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यापासून अनेकांनी हा प्रश्न विचारलेला की स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सत्य इत्यादी मूल्य अस्तित्वात असताना मग या समरसता मूल्याची काय आवश्यकता? मला असं वाटतं की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी सगळी मूल्य आहेत ही मूल्य किंवा या मूल्यांचा समूह यांचा स्वतंत्रपणे नेहमी विचार करण्यात येतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या एकात्मतेचा विचार आहे. समरसता या मूल्यामध्ये ही जी विभिन्नता आहे या विभिन्नतेचाच मुळात लोप होऊन जातो. समरसता म्हणजे भावनिक पातळीवरील, समरसता म्हणजे बौद्धिक पातळीवरील, मानसिक पातळीवरील एकात्मता आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तरी देखील जोपर्यंत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
ही तत्व उपस्थित असणार नाही, तोपर्यंत समरसता हे तत्व देखील उपस्थित असणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्ये आहेत, याच्यामुळे जी काही एक एकात्मतेची सामाजिक परिस्थिती निर्माण होते, ती एकात्मतेची सामाजिक परिस्थिती समरसता या मूल्यामुळे अधिक उन्नत पातळीवर जात असते. मित्रांनो, तुकारामांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये समरसता असा शब्द आलेला आहे. आणि त्याच्यातून आपल्याला समरसता म्हणजे नेमकं काय असतं त्याचा अर्थबोध होतो. तुकारामांनी असं म्हटलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी 2 उपमान वापरलेली आहे. आणि ही समरसता तुकाराम आपल्या आणि ईश्वराच्या संदर्भामध्ये सांगतोय. त्याचा अभंग असा आहे तुकारामांचा की लवण मिळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तुझ माझी हरपलो, अग्निकर्पुराच्या मेळी, काय उरली काजळी, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. त्यांनी 2 प्रतिमान वापरले, एक लवण आणि पाणी, आणि दुसरं उपमान वापरलेलं आहे अग्नी आणि कापूर. आणि हे वापरत असताना समरसता या शब्दाचा वापर केलेला आहे की लवण आणि पाणी म्हणजे मीठ आणि पाणी मिसळून गेल्यानंतर काही उरतच नाही, मिठाचं अस्तित्व ते एकच होऊन जातं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं की लवण मिळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तुझं माझी हरपलो. हे ईश्वरा, मी तुझ्यामध्ये समरस होऊन गेलो. अग्नी कापुराच्या मेळी, काय उरली काजळी. अग्नी आणि कापूर यांचं मिलन जेव्हा होतं तेव्हा एकच एक ज्योत आपल्याला दिसते. तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. मित्रांनो, याचप्रमाणे ज्ञानेश्वर देखील काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे. ज्ञानेश्वरांची प्रसिद्ध ओवी आहे, आपल्या सगळ्यांना ती माहिती असते, पण त्याच्यातल्या किंबहुना या शब्दाकडे मी आपलं लक्ष वेधतो. ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वची माझे घर, अशी मती जियाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हे संपूर्ण विश्व म्हणजे माझं घर आहे. विश्व कुटुंबवाद आहे, वसुधैव कुटुंबकम असं आपण म्हणतो, पण इथे ज्ञानेश्वर थांबलेलं नाही आहे. हे विश्वची माझे घर, अशी मती जियाची स्थिर, किंबहुना. किंबहुना म्हणजे याहीपेक्षा अधिक ज्ञानेश्वरांना सांगायचं आहे. चराचर आपणची झाला, चराधिक अचर, सजीव आणि निर्जीव, गतिमान आणि स्थितिशील, असं संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिला, त्याला ज्ञानेश्वर समरसता म्हणतात. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी, एक समाज दुसऱ्या समाजाशी, एका धर्मातले लोक दुसऱ्या धर्मातल्या लोकांशी या न्यायाने जेव्हा समरस होतील तरच समरसतेची ही जी ज्योत आहे ती ज्योत निर्माण होईल. आणि अशा ज्योतीचं नाव अर्थातच भारत ज्योत असेल, जी मानवतेच्या प्रकाशानं जे संपूर्ण देशाचं गर्भगृह आणि सगळा आसमंत उजळून टाकेल. आणि मग सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है उसके, वो गुलसिता हमारा, या जाणीवेनं आमच्या सगळ्यांची मनं प्रफुल्लित होऊन जातील आणि राष्ट्रपती संपूर्ण समर्पित होतील. इदम न मम, इदम न मम राष्ट्राय स्व, हे माझं नाही आहे, हे सगळं राष्ट्राचं आहे. ही जाणीव आपल्या अंतःकरणात निर्माण व्हायची असेल तर ही समरसतेची ज्योत आधी निर्माण झाली पाहिजे. इथे एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की समरसता हे जे मूल्य आहे, समरसता हे जे सामाजिक मूल्य आहे, हे स्वतंत्रपणे कधी उदित होत नाही. त्याच्याकरता काय लागतं तर त्याच्याकरता जनतेच्या बद्दल एक प्रकारचा कळवळा, करुणा, कणव याच्याशिवाय समरसता निर्माणच होणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून तुकारामांनी म्हटलेलं आहे की कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाशिवाय ती प्रीती करते, ती समरसता निर्माण करते. आणि आमचे तुकडोजी महाराज काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे. करुणा कशी असली पाहिजे व्यक्तीच्या अंतःकरणात. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की मैं कवि नहीं करुणा हूँ मैं कवि नहीं करुणा हूँ मैं उन दुखियों की दीन की, मैं साधु नहीं साधना हूँ,
मैं साधु नहीं साधना हूँ सद्धर्म की सतनेम की। न शांति है मुझ में, न शांति है मुझ में हूँ मैं पिछड़े जनों की भावना। न शांति है मुझ में हूँ मैं पिछड़े जनों की भावना। इंसान बनने जो चले उनकी हूँ मैं शुभकामना। जो इंसान बनने चले उनकी मैं शुभकामना हूँ। त्याची जी इच्छा आहे अंतरीची की आम्हाला माणूस बनायचा आहे, त्याची प्रत्यक्ष इच्छा मी आहे असं महाराज म्हणतात. करुणा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग प्रश्न असा पडतो की आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये मग ही समरसता इतके वर्ष आम्ही प्रयत्न करतोय तरी का निर्माण झालेलं नाही आहे. आज आपण सगळे तिची का अपेक्षा करतो आहोत, ती निर्माण व्हावी म्हणून आपण कशासाठी कटिबद्ध आहोत. मित्रांनो, ती निर्माण न होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जर काही कारण असेल तर तो या देशातला जातीविग्रह आणि धर्मविग्रह आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या जातीविग्रहामुळे आणि धर्मविग्रहामुळेच या देशामध्ये जी आपण समरसता, जिची आपण अपेक्षा करतोय ती निर्माण झाली नाही. आज भारतवर्षामध्ये 7 धर्मांचे लोक आपल्या पंथ संप्रदायांसहित राहत आहेत. या धर्मातील हिंदू धर्म लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात प्रमुख आहे, सगळ्यात प्राचीन आहे. परंतु मला खेदानं या ठिकाणी सांगावं लागतं की सगळ्या धर्मामध्ये जाती संस्थेनी ग्रस्त झालेला जर कोणता धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या धर्मातल्या वर्णांची जी विभागणी आहे ती उच्च नीच भावावर झालेली असल्यामुळे स्वाभाविकच ती सर्व वर्णातल्या लोकांच्या वृत्तीकृतीतून नेहमी आविष्कृत होते. स्वाभाविकच समरसता ज्या पायावर उभी राहायला पाहिजे तो पायाच आपला मुळात कमकुवत राहिला. परकीय आक्रमणांना रेटून उरणार, पुरून उरणार, संघर्ष करणार असं जे आपल्याला लष्करी सामर्थ्य पाहिजे होतं, जे आर्थिक सामर्थ्य पाहिजे होतं, जे सामाजिक सामर्थ्य आपल्याला पाहिजे होतं ते भूतकाळामध्ये आम्हाला प्राप्त झालं नाही. आणि म्हणूनच ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये या जातीय विषमतेच्या निर्मूलनाचे प्रयत्न सुरू झाले. बंगालमध्ये राजा राममोहन राय असो की महाराष्ट्रामध्ये महात्मा फुल्यांपासून डॉक्टर आंबेडकरांपर्यंत, मग त्याच्यात शाहू महाराज असो, लोकहितवादी असो, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असो आणि कितीतरी सामाजिक सुधारक यांनी खूप प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. त्यांचा इतिहास मी आपल्याला सांगणार नाही, तो आपल्या सगळ्यांना अतिशय चांगला माहिती आहे. एवढे प्रयत्न करून देखील ही जी प्रतिकूल व्यवस्था आहे समरसतेच्या दृष्टीनं ती आज तागायत जशीच्या तशी आहे. याचं कारण काय आणि त्याचा अभ्यास करण्याकरता वर्तमानातल्या स्थितिगतीचा अभ्यास, स्थितिगतीचा थोडासा विचार आम्हाला करावाच लागतो. संपूर्ण भारताची मला माहिती नाही की प्रत्येक राज्यात काय चाललेलं आहे, जाती व्यवस्थेचं स्वरूप काय आहे, पण मी महाराष्ट्राबद्दल काही बोलू शकेन. आणि या समरसतेमध्ये निदान या आपल्या राज्यात तरी काय अडचणी आहे याचा आपल्याला अंदाज घेता येईल. सगळ्यात महत्त्वाची जाणवणारी मला नेहमीच गोष्ट अशी आहे की आपल्याला मित्रांनो हिंदुत्वाचा अभिमान कमी आहे, मात्र आपल्या जातींचा अभिमान मात्र अधिक आहे. अनेक ठिकाणी अनेक वेळी ही गोष्ट प्रत्ययास येते की जेव्हा कसोटीचा क्षण आपला येतो त्या कसोटीच्या क्षणी आपली जी वृत्ती आहे ती जातीला अनुसरून होते. ही अत्यंत अडचणीची आणि वाईट गोष्ट, ती ज्ञातीसापेक्ष होऊन जाते चटकन. दुसरी गोष्ट अशी की नेहमीच असं म्हटलं जातं की रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार, याच्यामध्ये बेटी व्यवहार जरी तेवढा झालेला नसला तरी रोटी व्यवहार झालेला आहे, त्याच्यामुळे आता समरसता निर्माण झालेली आहे. खोटी गोष्ट आहे. केवळ रोटी व्यवहारामुळे समरसता निर्माण होत नाही. परस्पर भरून जेवल्यामध्ये कदाचित थोडीफार समरसता निर्माण होत असेल, पण आंतरिक समरसता ज्याला आपण म्हणू ती आंतरिक समरसता निर्माण होण्यासाठी याच्यापेक्षा आणखी आपल्याला काही करावं लागणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्या जातीतले लोक त्यांच्या संघटना बनवून
आपल्या जातीतल्या लोकांना आपल्या जातीतच किंवा आपल्या जातीच्या रिंगणातच कसं ठेवता येतील याचा प्रयत्न करतात. आणि इतकंच नाही, ते आपल्या जातीतल्या लोकांनाच आपल्या रिंगणात ठेवत नाही, तर आपल्या जातीतले जे महापुरुष असतात त्या महापुरुषांना देखील आपल्या जातीच्या रिंगणात कसं डांबून ठेवता येईल हे पाहतात. आणि म्हणून याच्यावर अत्यंत उपहासगर्भ अशी कविता कुसुमाग्रजांनी अखेर कमाई नावाची कविता लिहिली आहे. मी तुम्हाला ती वाचून दाखवतो, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे ते आपल्या लक्षात येईल. पाहते काय म्हणतात. मध्यरात्र उलटल्यावर, अखेर कमाई नावाची कविता. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. ज्योतिबा म्हणाले, फक्त मी झालो माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक म्हणाले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, एक एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे, माझ्या पाठीशी मात्र सरकारी कचेऱ्यातील भिंती. तेव्हा अशी अनेक कारणं मला आपल्याला सांगता येईल. भारतातली जाती व्यवस्था आणखी अभंग दृढ ठेवण्यामध्ये सगळ्यात जर भूमिका कोणी बजावली असेल तर भारतीय निवडणुकांनी बजावली. निवडणुका मागून निवडणूक, कधी विधानसभेची निवडणूक, कधी लोकसभेची निवडणूक, कधी ग्रामपंचायतीची निवडणूक, कधी झडपीची निवडणूक. या सगळ्या निवडणुकामध्ये त्याचा जो आधार जर आपण पाहाल तर तो जातीचा होता. उमेदवार निवडण्यापासून किती जातीची मतं त्याला मिळतील हे पाहून आपले पक्ष उपपक्ष त्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडतात. त्या व्यक्तीला मतं जी दिली जातात ती त्याच्या जातीकडे पाहून दिली जातात आणि या दृष्टीने ती जाती व्यवस्था अभंग आहे. असे शेकडो कारणं मला आपल्याला सांगता येतील हिंदू धर्माच्या बाबतीत विशेषतः. पण याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी मला या ठिकाणी मुद्दाम अधोरेखित करायची आहे, की ज्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे, की आपण हा जो सगळा समरसतेचा विचार करतोय मित्रांनो, हा केवळ आपल्याला हिंदू धर्माच्या संदर्भात करता येणार नाही. या देशामध्ये हिंदू धर्माशिवाय इतर आणखी 6 धर्म अस्तित्वात आहेत आणि त्या सगळ्यांचं अस्तित्व म्हणजे एका धर्माचं अस्तित्व इतर 6ही धर्मांनी नियंत्रित केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून यांचा विचार करणं समरसतेमध्ये अतिशय आवश्यक आहे, विशेषतः हिंदू मुसलमानांचं असं मी म्हणेन, कारण ते सहअस्तित्वातच आहे. परंतु हे जे अस्तित्व आहे हे खेड्यामध्ये तुम्हाला पुरेसं सकारात्मक दिसतं, परंतु शहरामध्ये ते कोणत्या वेळी नकारात्मक होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. धार्मिक प्रश्नावरून तर ते फारदा नकारात्मक होताना आपल्याला दिसतं. या 15-20 दिवसातल्या जरी घटना आपण पाहिल्या तरी मी जे काही म्हणतोय त्याचं प्रत्यंतर तुम्हाला येऊ शकेल. पण तरी देखील आपल्याला या सगळ्यांना घेऊन समरसतेकडे जायचं आहे हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. विन्मुख झालेले आहेत 2 धर्म, पण त्या विन्मुक्तेकडून आपल्याला सन्मुक्तेकडे आणायचं आणि सन्मुक्तेकडून आपल्याला पर्याप्त अशा समरसतेकडे आणायचं आहे आणि पर्याप्त अशा समरसतेकडून संपूर्ण समरसतेकडे जायचं आहे. मी जितक्या सहजपणे हे बोलतोय तितक्या सहजतेनं ही गोष्ट होणार नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे. अशक्य वाटावं असे सगळं वातावरण सभोवताल आपल्या दिसतं आहे, पण तू याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच करू नये. आपण प्रयत्न करायला पाहिजे. समरसतेनं ही संपूर्ण भूमी आपल्याला आच्छादायची आहे, परंतु गुलजार करायची आहे, परंतु ती होणार नाही. पण आपल्या प्रयत्नांमुळे काही काटे जरी कमी झाले तरी पुष्कळ झालं असं मी म्हणेन. एक शायर असं म्हणतो की माना माना की जमी को न गुलजार कर सके, माना की जमी को न गुलजार
कर सके, कुछ खार तो कम कर गए, गुजरे जिधर से हम. काही काटे तर आम्ही कमी करू शकतो. निदान हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष आपल्याला काही प्रमाणात तरी कमी करता येईल. म्हणजे विरसतेचे, विषमतेचे, परात्मतेचे काही काटे जरी आपण दूर करू शकलो तरी आपली वाटचाल जी आहे मित्रांनो ती समरसतेकडे जाईल. माझ्या एवढ्या सगळ्या विवेचनावरून आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की समरसता हे एक जीवन मूल्य आहे. हे मी अधोरेखित या ठिकाणी करतो. आता आपल्याला वाङ्मयाकडे जायचं आहे, कारण हा केवळ समरसता परिषद नाही, हे समरसता साहित्य संमेलन आहे. आणि म्हणून हा समरसतेचा जो विचार आहे तो साहित्याच्या संदर्भात कसा आहे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. हे जीवन मूल्य वाङ्मय मूल्यामध्ये कसं परिवर्तित होतं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. हे जीवन मूल्य तर आहेच, ते अपरिहार्य असं जीवन मूल्य आहे, पण हे वाङ्मयामध्ये कसं परिवर्तित होईल हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि या समरसता मूल्यामुळे, याच्या दर्शनामुळे, याच्या आविष्कारामुळे वाङ्मय कृतीची श्रेष्ठता कशी वाढते, वाङ्मय कृतीची उंची कशी वाढते हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. पण या प्रश्नाचा उलगडा होण्याकरता वाङ्मय कृतीची निर्मिती प्रक्रिया आणि श्रेष्ठ वाङ्मय कृतीचे निकष जोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही किंवा आपण त्याचा विचार करणार नाही तोपर्यंत हे सामाजिक समरसतेचं हे जे जीवन मूल्य आहे हे वाङ्मय मूल्यामध्ये कसं परिवर्तित होतं ते आपल्याला कळणार नाही. आपण सगळ्यात महत्त्वाची लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की वाङ्मय कृती हे लेखकाची निर्मिती आहे. समरसता मंचाचं काम शेकडो लोक एकत्रित करू शकते एका वेळी, पण एखादी ललित कृती आहे ती सगळे मिळून करू शकत नाही निर्माण. एखादी कविता आहे तो एकच कवी निर्माण करतो, एखादी कादंबरी असेल तो एकच कादंबरीकार निर्माण करेल. आणि म्हणून हा जो फरक आहे तो फरक आपल्याला लक्षात घ्यावाच लागतो. आणि म्हणून ही लेखकाची निर्मिती असते हा पहिला मुद्दा. आणि लेखक करतो काय, जी जीवनाची काही अनुभूती त्याला आलेली असते ती अनुभूती आपल्या ललित कृतीच्या द्वारे प्रगट करत असतो. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेख आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची अनुभूती आहे. पण ही अनुभूती जी आहे ही अनुभूती लेखकाला त्याच्या व्यक्तिमत्वानुसार आलेली असते. अची अनुभूती आणि ब ची अनुभूती आणि क लेखकाची अनुभूती सगळ्यांची जीवनाची अनुभूती सारखी असणार नाही. त्या अनुभूतीचा संबंध, त्या अनुभवाचा संबंध त्या लेखकाच्या पर्सनॅलिटीशी आहे, लिटररी पर्सनॅलिटीशी आहे, वाङ्मय व्यक्तिमत्वाशी आहे, लौकिक व्यक्तिमत्वाशी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही ललित कृतीच्या निर्मितीमध्ये व्यक्तिमत्व जे आहे ती निर्णायक गोष्ट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते व्यक्तिमत्व कसं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ते किती अंतर्मुख आहे, ते किती बहिर्मुख आहे, ते स्वकेंद्राच्या पलीकडे जाऊन इतर जगाकडे कसं पाहू शकते, समाजातील इतर घडामोडींविषयी त्याला किती अगत्य आहे, या सगळ्या गोष्टींना लेखकाच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात मोलाचं स्थान आहे. सामाजिक समरसतेची कलाकृती निर्माण होण्याची अपेक्षा आपण अशाच लेखकाकडून करू शकतो की ज्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व समरसतेच्या भावनेनं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सत्य इत्यादी मूल्यांनी संपूर्णपणे भारित झालेलं आहे. जोपर्यंत ते असं चार्ज होणार नाही, जोपर्यंत समरसतेच्या जाणीवेनं ते भारित होणार नाही तोपर्यंत श्रेष्ठ दर्जाची सामाजिक समरसता साहित्यकृती निर्माण होणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्हाला जे लेखक हवे आहेत ते अशा व्यक्तिमत्वाचे लेखक हवे आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला येणारी जी अनुभूती मी सांगतो आहे त्या अनुभूतीचं देखील महत्त्व आहे. ती त्याला येणारी अनुभूती जी आहे ती अत्यंत खोलवर असली पाहिजे, ती आघात स्वरूपी असली पाहिजे, ती वरवरची असून चालणार नाही. आपल्या सगळ्यांच्याच मनात जाणीव निर्माण समरसतेची होईल, पण ती आपल्याला कलाप्रेरणेला उद्युक्तच करील असं नाही, त्याचा आघात झाला पाहिजे. जो काही अनुभव आपण घेतो आहे, जी काही अनुभूती आपण घेतो आहे त्याचा जोपर्यंत आपल्या मनावर आघात होत नाही तोपर्यंत आपल्या विचाराची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होत नाही.
आणि विचारांची प्रक्रिया सुरू झाली नाही तर तोपर्यंत आपल्याला कुठलाही सामाजिक साक्षात्कारच होणार नाही. आणि साक्षात्कार ज्या लेखकाला होत नाही तो आपल्या कलाकृतीतून काय मानणार. याचं कारण असं आहे की कुठलाही लेखक आपल्याला आलेली जी काही अनुभूती असते ती चिंतनाच्या पातळीवर नेऊन झालेला साक्षात्कार आपल्या कलाकृतीमध्ये प्रगट करत असतो. आणि म्हणून हे चार्ज झालेलं व्यक्तिमत्व आपल्याला हवं आहे. सभोवतालचं जीवन पाहून ज्या लेखकाच्या मनामध्ये प्रचंड खळबळ निर्माण होणार नाही तोपर्यंत त्याची लेखणी चार्जच होणार नाही. या परात्मतेचा, या विरसतेचा, या विषमतेचा खराखुरा आणि तीव्र प्रत्यय आल्याशिवाय समरसतेच्या प्रतिष्ठापनेसाठी लेखकाची लेखणी झिजणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, वाङ्मय कृती अशा रीतीनं लेखकाच्या जीवन जाणीवांचा, जीवनानुभूतीचा, जीवनदृष्टीचा आविष्कार असतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ती जीवनमूल्य लेखक त्या जाणीवा आपल्या कलाकृतीमधून प्रगट करीत असतो. त्याला आम्ही असं म्हणू शकतो की हे त्या ललित कृतीचं आशय मूल्य आहे, जाणीव मूल्य आहे, ते अनुभूती मूल्य आहे. आणि म्हणून कलाकृतीमध्ये हा पहिला भाग, त्या कलाकृतीचा असणारा आशय, कलाकृती काय सांगते आहे, त्या कलाकृतीला काय म्हणायचं आहे, त्या कलाकृतीला कोणतं जीवन दर्शन घडवायचं आहे, हा तिचा आशय झाला. आणि दुसरा जो भाग असतो तो म्हणजे अभिव्यक्ती मूल्याचा आहे. कारण जे काही आहे ते जसं सांगून चालत नाही, ते पॅलेटेबल म्हणजे चविष्ट झालं पाहिजे, त्याला सौंदर्याचा आकार मिळाला पाहिजे, ते आस्वाद्य झालं पाहिजे ही दुसरी गोष्ट आहे. त्याची या मूल्याचे घटक अक्षरशः अनेक आहेत, शेकडो आहेत. ते सगळेच मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे की कोणती कलाकृती जी असते ती आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही मिळून तयार होत असते. आणि म्हणून समरसता हे श्रेष्ठ असं जीवनमूल्य असल्यामुळे समरसतेच्या साहित्यामध्ये त्याचा उत्कट असा जो आविष्कार आहे त्याची आम्ही अपेक्षा करतो. अशी साहित्यकृती जी असते ती साहित्यकृती वाचकांच्या जीवन जाणीवांवर, वाचकांच्या मनोरचनेवर अतिशय उत्तम असा संस्कार करीत असते. पण या ठिकाणी मी तुमच्या एक निदर्शनास गोष्ट आणून देतो की असं जरी असलं, हा संस्कार जरी ही कलाकृती करत असली तरी आपल्याला मागणीप्रमाणे पुरवठा अशा रीतीनं साहित्यकृती निर्माण करता येणार नाही. की समरसता साहित्य संमेलन झालं, आता कवींनो तुम्ही असं करा की 5-25 कविता समरसतेच्या लिहून द्या आणि त्यांनी पटकन लिहायला सुरुवात करणे, अशा रीतीनं कोणतंही समरसतेचं साहित्य निर्माण होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण साहित्याच्या संदर्भामध्ये प्रबोधनाचा जो विचार आहे, संस्काराचा जो विचार आहे तो सावधपणे केला पाहिजे. आपलं जे वैचारिक साहित्य असतं मित्रांनो त्याच्यामध्ये प्रबोधन शिस्तशीर मांडता येतं, त्याची रचना करता येते. पण जे ललित साहित्य असतं त्या ललित साहित्यामध्ये अशी रचना करता येत नाही, ते स्पॉन्टेनियस असलं पाहिजे. वर्ड्सवर्थची व्याख्या आहे, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, इट टेक्स इट्स ओरिजिन फ्रॉम द इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. ते त्याच्यात निर्माण होतं. आणि म्हणून घाऊक पद्धतीनं समरसता साहित्य कधीही निर्माण होणार नाही हे मला आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे. कारण वैचारिक समरसता साहित्य किंवा प्रबोधनपर समरसता साहित्य आणि ललित समरसता साहित्य यांचं कार्य, यांचं प्रयोजन, यांचं स्वरूप, यांच्या मर्यादा या मूलतः भिन्न आहेत. ही गोष्ट मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो. ही प्रकृती भिन्नता जी आहे ती समरसतावादी लेखकांनी आवर्जून ध्यानात घेतली पाहिजे. आता जर कोणी मला असा प्रश्न विचारेल की खरोखरीच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मराठीत समरसता साहित्य खरोखरीच निर्माण झालेलं आहे का नाही आहे, त्याचं उत्तर मी अगदी निस्संदिग्ध स्वरूपात देईल की होय, समरसता साहित्य निर्माण झालेलं आहे. पण ते असं
ताबडतोब तुम्हाला कदाचित सापडणार नाही, जरा तुम्हाला ते शोधावं लागेल ते भूतकाळात की कोणतं हे समरसता साहित्य आहे. आपलं संत काव्य जर आपण पाहिलं तर त्या संत काव्यामध्ये समरसतेचा विचार अखंडपणे वाहत राहिलेला आपल्याला दिसतो. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचं प्रयोजन सांगताना असं म्हटलेलं आहे की कशासाठी मी ही ज्ञानेश्वरी निर्माण केली. त्याच्यात ते असं म्हणतात की मग आर्ताचे निवोरसे गीतार्थ ग्रंथन मिसे वरिखला शांत रसे तो हा ग्रंथ. आर्ताचे ओरसे, ओरसे म्हणजे प्रेम, ओरसे म्हणजे पान्हा. आर्त म्हणजे पीडित जे आहे त्या पीडित लोकांच्या प्रेमामुळे त्यांचा मला पाना आल्यामुळे गीतार्थ ग्रंथन, गीतार्थाचा अर्थ सांगण्याच्या निमित्तानं वरिखला शांत, वरिखला म्हणजे वर्षाव केला, शांत रसाचा जो वर्षाव मी केला म्हणजे तो हा ग्रंथ आहे. कोणासाठी निर्माण केली? पीडितांसाठी निर्माण केलेली आहे आणि पीडितांशी समरसता झाल्याशिवाय हे निर्माणच होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तुकाराम आपल्या अभंग निर्मितीची कारण मीमांसा करताना काय म्हणतात? बुडते हे जन न देखवे डोळा. हे बुडत चाललेलं जन आहे, ते माझ्या डोळ्यांनी पाहत नाही, येतो कळवळा म्हणून, आणि त्या कळवळ्यातून ते साहित्य निर्माण झालेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आमचे रामदास स्वामी म्हणतात, जन हे ओळो तू जेथे तेथ आत्मा ओळला, जन हे खवळो तू जेथे तेथ आत्मा खवळला. ओळो तू म्हणजे वळतात, क्रांतीसाठी जन जिथे वळतात तिथे माझा आत्मा वळतो, आणि क्रांतीसाठी लोक जेव्हा खवळतात तिथे माझा आत्मा खवळतो. ही जनांशी झालेली समरसता आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि हा संतांचा जो वारसा आहे समरसतेच्या संदर्भामध्ये तो आमच्या आधुनिक मराठी कवींनी देखील चालवलेला आहे असं आपल्याला दिसतं. आपल्या व्यक्तिमत्वाचं उन्नयन कसं झालं आणि ती विश्वात्मक कशी झाली हे सांगताना सतारीचे बोल या कवितेमध्ये केशवसूत असं म्हणतात की तो मज गमले विभूती माझी, तो मज गमले विभूती माझी, स्फुरत पसरली विश्वा माझी, दिक्कारास यतीत झाल, उगमी विलयी अनंत उरलो, विसरून गेलो अखिल भेदा, ध्वनी हे दिडदा दिडदा दिडदा. आणि आमचे कुसुमाग्रज असं म्हणतात की हजार हृदय गहीवरती, हजार हृदय गहीवरती तर मनही माझे गहीवरते, असे हजारा संगे आहे जडलेले माझे नाते. हजारो संगे माझं नातं जडलेलं आहे. एक शायर म्हणतो, पूछ अगले बरस में क्या होगा, मुझसे पिछले बरस की बात न कर, ये बता हाल क्या है लाखों का, मुझसे 2 4 10 की बात न कर. हजारोंशी जाऊन मिळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्या. तरी देखील मी असं म्हणेन की मी उदाहरण दिलेले आहे, पण मला खेदानं ही गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तरी आपल्या मध्यमवर्गीय चौकटीच्या बाहेर जाऊन संपूर्ण समाजाशी समरस होऊन पुरेसं साहित्य निर्माण झालेलं आपल्याला दिसत नाही. हे खऱ्या अर्थानं निर्माण व्हायला सुरुवात झाली स्वातंत्र्योत्तर काळापासून, जेव्हा दलित, बहुजन, स्त्रिया, मुस्लिम लेखक हे खालच्या घटकातून साहित्यिक वर आले आणि साहित्य निर्माण करायला सुरुवात केली, तेव्हा हे समरसतेचं साहित्य अधिक प्रमाणात निर्माण झालं. पण दुर्दैवाने मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की निर्माण तर झालं खरं पहिल्या टप्प्यामध्ये, पण पुढे पुढे यांचे प्रवाह निर्माण झाले आणि यांचे प्रवाह निर्माण होऊन त्यांच्यामध्ये हवाबंद कप्पे निर्माण झाले. मग दलित साहित्य, मग आदिवासी साहित्य, जनसाहित्य, मुस्लिमांचं साहित्य, स्त्रीवादी साहित्य, हवाबंद कप्पे आहे. एकमेकांना दुसऱ्याबद्दल जे अगत्य असायला पाहिजे होतं ते पुढे पुढे आपल्याला दिसत नाही. पुढे तर असं आपल्याला दिसतं की आदिवासी साहित्य निर्माण करणार असेल किंवा दलित साहित्य निर्माण करणार असेल, वास्तविक परस्परांचं दुःख त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे, परस्परांचं जीवन समजून घ्यायला पाहिजे.
पण प्रत्यक्षात आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या जाती धर्माच्या पलीकडे हे साहित्य सरकत नाही. आणि कुणी सरकण्याचा जरी प्रयत्न केला तर त्या प्रवाहातले जे धुरीण असतात ते त्याच्या डोक्यावर एक टप्पू मारतात की नाही, तुझा दायरा जो आहे तो ठरलेला आहे, त्याच्या पलीकडे जायचं नाही. म्हणजे ज्या तळागाळातून सगळे लोक आले होते, ज्यांनी साहित्य निर्माण केलेलं होतं, त्यांच्यापासून आम्ही जी समरसतेची अपेक्षा करीत होतो ती समरसतेची अपेक्षा पुरेशा प्रमाणात पूर्ण होऊ शकलेली नाही, हे मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. त्या संदर्भात आपले सगळे प्रवाह जितके जागरूक असायला हवे आहेत तितके ते जागरूक नाही आहे. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असं मला वाटतं. म्हणजे सर्व या प्रवाहांना असं आपल्याला दिसेल की एक प्रकारची जातीविशिष्टतेची, धर्मविशिष्टतेची, लिंगविशिष्टतेची कळा आपल्याला आलेली दिसते आणि त्याच्यामुळे संपूर्ण समरसतेची अपेक्षा आपण करू शकणार नाही. मित्रांनो, आपण सगळेच लोक विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे शिक्के घेऊन जन्मास आलेले आहेत. पण असं आलेलं असताना देखील त्या धर्माचे आणि जातीचे तिळे फासून आपण जगणार आहोत का आणि साहित्य निर्माण करणार आहोत का, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून, आपल्या सगळ्या साहित्यातून हे सर्व धर्म समभावात समरसतेचे दीप त्याच्यामध्ये कसे उजळले जातील हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पुष्कळदा असा प्रतिवाद देखील करण्यात येतो की ह्या सगळ्या प्रवाहांनी एकाच झेंड्याखाली येऊन साहित्य निर्मिती करावी. एका फार पूर्वीच्या समरसता साहित्य संमेलनाच्या एका अध्यक्षानेच हा प्रस्ताव मांडलेला आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ती अशक्य आहे. ते केवळ एक पोकळ स्वप्नरंजन ठरेल ही गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे. असं आपण नाही केलं तरी चालेल, पण माणसामध्ये उन्नत होण्याची, विश्वाकार होण्याची एक जी नैसर्गिकच अशी शक्ती असते, त्या शक्तीला आपण आवाहन करून समरसतेचं साहित्य निर्माण करू शकतो, हे मला आपल्याला सांगायचं आहे. असं विश्वात्मक साहित्य निर्माण केलेलं, कोणत्याही जातीविशिष्ट गंड न बाळगलेला असा जो एकूण मराठी सामाजिक साहित्यिकांचा जो वर्ग आहे, मराठी साहित्य सेवकांचा जो समुदाय आहे, त्याच्यामधलं सगळ्यात अग्रगण्य नाव जर कोणतं असेल तर ते अण्णाभाऊ साठ्यांचं आहे. हे मला आपल्या निदर्शनात आणून द्यायचं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य हा या संमेलनाच्या चर्चेचा केंद्र विषय. पण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं आणि व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करताना आपल्याला 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे अण्णाभाऊंचं चरित्र आणि अण्णाभाऊंचं व्यक्तिमत्व. दुसरी गोष्ट म्हणजे अण्णाभाऊंची जीवनदृष्टी आणि अण्णाभाऊंची साहित्यदृष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं प्रत्यक्ष साहित्य. या 3 पातळ्यांवर अण्णाभाऊ साठ्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवे या अत्यंत छोट्याशा गावी 1 ऑगस्ट 1920ला अण्णाभाऊ साठ्यांचा जन्म झाला. 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरी. 12 वर्ष त्यांनी आपल्या त्या खेड्यामध्ये काढली. ते वय होतं की जेव्हा दारिद्र्याचे चटके प्रत्यक्ष लागत नाही, ते त्यांनाही लागले, पण ते हुंदडण्याचं वय आहे, ते रानावनात फिरण्याचं वय आहे. त्या वयामध्ये त्यांचे आईबाप ते चटके सोसत होते. अण्णाभाऊंना देखील चटके बसले असतील, पण त्याची खरी जाणीव अण्णाभाऊंना जी झाली ती मुंबईत झालेली आहे. वयाच्या केवळ 12व्या वर्षी आपल्या गावातून ते मुंबईला आपल्या आईवडिलांच्या समवेत गेले. त्या प्रवासाचं अतिशय विलक्षण असं चित्र विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या पुस्तकामध्ये काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही मराठी लेखकाच्या वाट्याला असा भीषण प्रवास आला नसेल. मुंबईत आले ते 12व्या वर्षी आले. म्हणजे काही महाल माड्यामध्ये राहण्यासाठी आलं,
सगळं सभोवतालचं जे अधोविश्व आहे ते अण्णाभाऊ साठे पाहत होते. आणि एक बालमजूर म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आपल्याला दिसते. खरा शोषणाचा आकार आणि प्रकार अण्णाभाऊ साठ्यांना जो दिसला तो त्यांना मुंबईच्या वास्तव्यामध्ये दिसला. 12व्या वर्षीपासून ती मजुरीची कामं ते करायला त्यांनी सुरुवात केली. आणि कसे मालक छळतात, कसे मालक पिळतात, कसे मालक शोषण करतात, भांडवलदारांचं शोषण कसं चाललेलं असतं, या सगळ्यांचं ज्ञान अण्णाभाऊ साठेंना प्रत्यक्ष व्यवहारातून झालं असं आपल्या लक्षात येतं. की जे ज्ञान त्यांच्या संपूर्ण साहित्याचा मूलाधार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि असेच काही दिवस काम करत असताना वयाच्या 16व्या वर्षी ते श्रीपाद अमृत डांगे यांच्या सहवासामध्ये आले. कम्युनिस्ट पार्टीचे त्या काळचे अत्यंत महत्त्वाचे नेते. आणि मग अण्णाभाऊ साठ्यांना नुसता आकार प्रकारच कळला नाही तर साम्यवादी तत्वज्ञान देखील कळलं. 36 मध्ये डांगेंच्या सहवासामध्ये अण्णाभाऊ साठे आले. आणि त्यांच्या भाषणामुळे म्हणा, त्यांच्या सहवासामुळे म्हणा की एक विचारधारा अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये विकसित व्हायला सुरुवात झाली. त्यांची संघर्षशील जी वृत्ती आहे ती उफाळून आली. आणि अशातच आंबेडकरांच्याही तत्वज्ञानाचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. जग बदल घालून खाव सांगून गेले मग भीमराव. हे जग असं तसं बदलत नाही. क्रांती जर करायची असेल तर त्याच्याकरता घावच घालावा लागतो. हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान त्यांनी आंबेडकरांकडून स्वीकारलेलं आहे. म्हणजे एकीकडे मार्क्सचं लेनिनचं तत्वज्ञान आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान, या दोन्ही तत्वज्ञानाचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंच्या व्यक्तिमत्वावर झाला असं आपल्याला दिसतं. हा बाबासाहेबांचा मंत्र जपत अण्णाभाऊ साठेंनी आपल्या वाङ्मयाची निर्मिती केली. त्यांना विवक्षित अशी साहित्य दृष्टी आहे. पुष्कळदा साहित्य निर्माण करतात पण त्यांना विशिष्ट जीवनदृष्टी किंवा साहित्य दृष्टी नसते. अण्णाभाऊ साठ्यांना जीवनदृष्टी देखील आहे आणि साहित्य दृष्टी देखील आहे. आणि म्हणूनच क्रांतिकारी साहित्य अण्णाभाऊ साठेंनी निर्माण केलेलं आहे. त्यांनी म्हटलंच आहे की माझ्या विचाराची केंद्र दोनच आहेत. एक म्हणजे मानव आणि त्याच्यासाठी चाललेला संघर्ष. ही दोनच केंद्र आहेत त्यांच्या विचाराची. आणि प्रतिभा आणि कल्पकता यांचं महत्त्व अण्णाभाऊ साठे अमान्य करीत नाही. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही प्रतिभा, ही कल्पकता जीवन सत्याशी आणि जीवन वास्तवाशी जुळलेली असली पाहिजे. नाही तर नुसत्या कल्पनेच्या भराऱ्या एखाद्या कवीने जर मारल्या तर त्याच्यातून उत्तम साहित्य निर्मिती होत नाही. प्रतिभेला सत्याचं दर्शन नसेल तर प्रतिभा, अनुभूती हे निरर्थक शब्द आहे असं अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलं आहे. ती प्रतिभा जर वास्तवाचं तिला दर्शन नसेल, स्पर्श नसेल तर ती अंधारातल्या आरशाप्रमाणे असं म्हटलेलं आहे की अंधारातला आरसा त्याच्यामध्ये प्रतिबिंब तुम्हाला दिसू शकणार नाही. त्याप्रमाणे ही कल्पकता चमत्कार घडवू शकणार नाही जर तिला वास्तवतेचं ज्ञान नसेल तर. आपल्या दलित चित्रणाच्या समर्थनार्थ ते काय म्हणतात ते पाहण्यासारखं आहे. ते असं लिहितात की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे चित्रण तितक्याच प्रामाणिक हेतूनं आणि निष्ठेनं मी करीत आहे. स्वच्छ अशी जीवनदृष्टी आणि साहित्यदृष्टी त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांच्या निर्मितीचा जो प्रथम उन्मेष आहे तो काव्याच्या रूपानं प्रगट झालेला आहे. सर्वंकष सामाजिक उत्थानासाठी त्यांनी पोवाडे लिहिले, त्यांनी वग लिहिले, त्यांनी लोकनाट्य लिहिली आणि त्याच्यामधून त्यांच्या काव्य प्रतिभेचा अतिशय उत्कट असा आविष्कार आपल्याला जाणवतो. त्यांची काव्य निर्मिती मागची मुख्य प्रेरणा जर कोणती असेल तर ती श्रमशक्तीला आवाहन करणारी आहे. ते पोवाडे केवळ शूर माणसांवरच केवळ लिहित नाही तर ते श्रमशक्तीला उद्देशून लिहितात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांची कविता जी आहे ती श्रमशक्तीला वंदन करणारी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. श्रमशक्तीची हस्तपूजा कशी करावी हे सांगताना ते काय लिहितात पहा. प्रारंभी आजला करत त्याचा आम्ही पूजिला.
प्रारंभी आजला कर त्याचा आम्ही पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोलाला, रुद्ररूपी ज्याची शक्ती मानवाची करी जो भक्ती, जो उठून या रंकाला, जो शासित उन्मत्ताला तोडून जुलमी शृंखला, तो आज मी पूजिला. स्वच्छ समशक्तीला सरळ सरळ आव्हान अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. तुम्ही मराठी काव्य पहा, त्याच्या पूर्वीचं समशक्तीला इतकं जोरकसं आव्हान कोणत्याही कवीनं केलेलं आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून तो मान पहिला जो आहे तो अण्णाभाऊ साठेंचा आहे. एक काव्य समीक्षक म्हणून मी जबाबदारीनं हे विधान करतो आहे. केवळ काव्यच नव्हे, कादंबरी, कथा, प्रवास वर्णन या सगळ्या प्रकारात अण्णाभाऊ साठेंनी निर्मिती केली. पण त्यांच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांची चित्रा ही कादंबरी 1945 साली प्रकाशित झाली आणि त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी 30च्या वर कादंबऱ्या लिहिल्या. काय स्पीड आहे, काय वेग आहे, काय ताकद आहे त्या माणसांची की पत्र्याच्या एका शेडखाली चाळीमध्ये एका खोलीच्या राहत असत आणि तिथे बसून सगळा वादळ वारा ऊन सहन करीत एवढं मोठं साहित्य निर्माण अण्णाभाऊ साठेंनी केलं. एवढ्या सगळ्या गदारोळामध्ये केलं, एवढ्या सगळ्या संघर्षामध्ये केलं. विलक्षण गोष्ट आहे. त्यांची फकीरा, त्यांचा वारण्याचा वाघ, चिखलातील कमळ, रानगंगा माकडीचा माळ, अशा अनेक कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत. फकीरा ही तर त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यावर चित्रपट देखील निर्माण झालेल्या. सगळ्या कादंबऱ्या अत्यंत उत्कंठावर्धक आहे. संघर्ष हा या सगळ्या कादंबऱ्यांचा प्राण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या कादंबऱ्यांमधून अण्णाभाऊ साठेंनी जे स्त्रियांचं चित्रण केलेलं आहे ते अत्यंत विलक्षण आहे. स्त्रियांबद्दल अण्णाभाऊ साठेंच्या मनात अतिशय कणव, इतकी विलक्षण कणव हरिनारायण आपटे आणि वामन मल्हार यांच्यानंतर अण्णाभाऊंचीच याच्यात काही मला शंका आहे. त्याची अनेक विध रूपं त्यांनी रेखाटलेली आहे. हरिनारायण आपटे किंवा वामन मल्हार जोशी यांनी देखील स्त्रियांची चित्रणं केलेली आहेत. पण ती प्राधान्याने त्यांच्या समाजातली केलेली आहे. त्याला लिमिटेशन्स आहेत. पण अण्णाभाऊंचं असं नाही. अण्णाभाऊने सगळं जग पाहिलेलं होतं सभोवतालचं. ठीक आहे, त्यांच्या जातीतल्या स्त्रिया नाही, सर्व जातीतल्या स्त्रिया आहेत, मुस्लिम देखील आहेत. आणि म्हणून तो स्त्रियांचा उद्धार करता असा साहित्यिक आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जितकं काही स्त्रीवादी साहित्य आहे आणि आज स्त्रीवादी लेखिका ज्या काही या त्या लिहितात त्याने आवर्जून हे साहित्य वाचलं पाहिजे. आणि स्त्रियांचं चित्रण अण्णाभाऊ साठे कसं करतायत त्याचं मूल्यमापन स्त्रीवादी दृष्टीनं परत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मला खात्री आहे की त्याच्यातून त्या अण्णाभाऊ साठ्यांना सलामच करतील. अण्णाभाऊ साठेंनी कथांची देखील निर्मिती, 250 कथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या आहेत. सगळ्यांची नामावळी मी काही घेत नाही. अण्णाभाऊंची या सगळ्या कथातली जी पात्रसृष्टी आहे ती विलक्षण आहे. स्मशानातले सोनं जी कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती तर संपूर्ण विश्ववाङ्मयात अग्रगामी ठरेल असं मला वाटतं. मर्ढेकरांनी वाङ्मयीन महात्म्याचा हा लेख लिहित असताना त्याने असं म्हटलेलं आहे की मराठीला जागतिक क्षेत्रामध्ये मानाचं सोडा पण नामाचंही पान मिळत नाही. पण मी असं म्हणेन की अण्णाभाऊंची ही एकच कथा स्मशानातले सोनं केवळ नामाचंच नव्हे तर जागतिक कथा वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये मानाचं देखील स्थान मिळवणारी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचं हे सगळं साहित्य जर आपण पाहिलं संघर्षाने पेटलेलं तर एखाद्या ज्वालामुखीप्रमाणे आपल्याला, एखाद्या रानामध्ये वणवा पेटलेला असावा त्याप्रमाणे हे साहित्य आपल्याला भासतं. हे साहित्य दलित, आदिवासी, मुस्लिम सर्व प्रकारच्या साहित्याचं प्रेरणास्थान आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच केशव मेश्रामांनी जे दलित काव्य प्रवाहातले अत्यंत श्रेष्ठ कवी आहे त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा दलित साहित्याचं प्रेरणास्थान म्हणून जय जयकार केलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे. मला मोह देखील होतो आहे. परंतु या संमेलनाचा तो मुख्य चर्चा विषय आहे आणि परिसंवाद अण्णाभाऊ साठ्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे योजण्यात आलेले आहेत. तेव्हा ते सगळे वक्ते या ठिकाणी बोलणारच आहे. त्या सगळ्या वक्त्यांना मी शुभेच्छा देतो.
आणि समरसतेच्या जाणीवेनं ज्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत अंतर्बाह्य फुलून निघालेलं होतं, त्या नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या 4 ओळींनी मी आपल्या भाषणाचा समारोप करतो. पहा ते काय म्हणतात. आभाळाला आजोबा अन आजी मानून, आभाळाला आजोबा अन आजी मानून त्याच्या कुशीत गुण्या गोविंदाने राहावं. एक तीळ सर्वांनी करंडून खावा, एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावर सुक्त रचावं, माणसांचंच गाणं गावं माणसानं. धन्यवाद.